शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. बागायती शेतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बारामती तालुक्यात प्रामुख्याने ऊसाचं पीक घेतलं जातं. इथे साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात असून सुद्धा शेतकऱ्यांना 18 ते 20 महिने ऊस तोडीची वाट पाहावी लागते. वेळेत ऊस तोडला नाही तर ऊसाचं वजनही घटतं, त्यामुळे शेतकऱ्याला दुहेरी तोटा होतो. तसेच त्याचे बिलही उशिरा निघत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत तर येतोच, शिवाय ऊस उत्पादनातही मोठी घट होते. यावर उपाय म्हणून येथील ऊस उत्पादक शेतकरी ऊसाऐवजी दुसऱ्या पिकाचा पर्याय निवडत आहे. असाच एक पर्याय तालुक्यातील निंबूत गावचे तरुण शेतकरी अतुल काकडे यांनी निवडलाय आणि तो पर्याय आहे मका लागवड. अतुल काकडे यांचा मका लागवडी संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी. बारामती तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने ऊसाचं उत्पादन घेतो. नीरा कॅनलच्या बाजूला असलेल्या शेतांमधून आपल्याला ऊस डोलताना पाहायला मिळतो. मात्र याच ऊसाला आता या भागातील शेतकरी वैतागलेला आहे. कारखाना 18 ते 20 महिने हे ऊसाचं पीक शेतात पडून ठेवतो. सभासदांचंच पीक किंवा सभासदांचाच ऊस हा कारखाना नेत नाही आणि त्यामुळेच हे सभासद वैतागलेले पाहायला मिळतात. बारामती तालुक्यातील निंबूत येथील एका तरुण शेतकऱ्याने याला पर्याय शोधलाय. शेतामध्ये ऊसाचं उत्पादन घेण्यापेक्षा त्यानं वर्षभरामध्ये 3 वेळा मक्याचं उत्पादन घेतलंय. जनावरांसाठी खाद्य म्हणून या मक्याचा उपयोग केला जातो आणि यातून त्यानं चांगलं उत्पादन घेतलंय. ज्या तरुणानं हे उत्पादन घेतलंय तो अतुल काकडे आज आपल्या बरोबर आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की या पिकाकडे तो का वळाला आणि कशा पद्धतीनं त्याला उत्पादन मिळाले. नमस्ते अतुल, स्वागत आहे तुझं. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की शेती करत असताना वेगवेगळे प्रयोग तरुण शेतकरी करतायत. तुझ्यासारख्या एका तरुणानं ऊसाला बगल देऊन आपल्या शेतामध्ये मक्याचं उत्पादन घेतले. काय कारण आहे, तू मका या पिकाकडे का वळालास? पूर्वी आम्ही ऊसाचं उत्पादन घ्यायचो, परंतु ऊसाला 18 महिने ते 2 वर्ष लागायचे ऊस जायला. आणि त्याच्यामुळे शेतात थोमणीचं प्रमाण वगैरे वाढलं होतं. तर त्या अनुषंगाने मग डोक्यात विचार आला की दुसरं काहीतरी पिकात बदल करावा. त्यामुळे मक्याचं पीक घेतलं. मक्याच्या पिकात पहिल्यांदा मला 3,500 रुपयाने भाव मिळाला. त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं. पहिलं ट्रॅक्टरने मेहनत केली, त्यानंतर टॉनिक मारलं, तणनाशक मारलं. त्या 3 महिने 10 दिवसात ते पीक हाताला आलं. मग अशा प्रकारे मी 3 पिकं काढली. विशेष म्हणजे 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 एकरामध्ये त्यांनी 3 वेळा हे पीक घेऊन 3.5 लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळवलंय. याच शेतात जेव्हा त्यांनी ऊस लावला होता तेव्हा तो 20 महिन्यांनंतर तोडला गेला होता. त्यामुळे त्यांच्या ऊसाच्या वजनातही घट झाली होती आणि जास्तीचा कालावधी खर्च होऊन देखील कमी उत्पादन मिळालं होतं. मका पिकातून मात्र त्यांना वर्षभरातच चांगला फायदा होत असून वर्षभरात त्यांनी या 2 एकर शेतात 3 वेळा मक्याचं पीक घेतलंय. ऊसाला मका हा एक चांगला पर्याय असून याचा उपयोग दूध देणाऱ्या जनावरांच्या सकस खाद्यासाठी होतो. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मक्याला चांगली मागणी मिळते. शेतकऱ्याची पुढची पिढी आता आधुनिक पद्धतीने शेती करतेय. आपली शेती फायदेशीर व्हावी, त्याच्यातून नफा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना ही पिढी पाहायला मिळते. 2 एकर क्षेत्रात मी मका लावली. त्या मक्याचं उत्पादन मला एका वेळेस 1,40,000 रुपये झाले. अशी मी 3 पिकं घेतली मक्याची. त्यात मला 4,20,000 रुपये मक्याचे मिळाले. 3,500 रुपये पांडाने. त्या अनुषंगाने मी 1,00,000 रुपये माझा जो खर्च आहे मेहनतीचा, औषधाचा, फवारणीचा, तो वाजा होता. मला 3.5 लाख रुपये मिळाले या मक्याच्या उत्पादनातून. आणि ऊसाच्या पेक्षा कमी वेळेत आणि ह्याच्यात कमी कालावधीत
जवळ एक वर्षाच्या आसपास एका वर्षात मला 3.5 लाख रुपये मिळाले आणि ऊस केला असता मला 2 वर्षात 3 लाखाच्या आसपास मला उत्पादन ऊसाचं मिळालं असतं. मग त्या उद्देशाने हे ऊसाच्या पिकापेक्षा हे मक्यात मला प्रॉफिट झालं. खरं तर शेतकऱ्याने जर ऊसाचं उत्पादन घेतलं असतं तर त्याला 2 वर्षामध्ये 3 लाखाचा उत्पन्न मिळालं असतं. मात्र याच शेतकऱ्याने ऊसाला पर्याय म्हणून जनावरांच्या खाद्यासाठी मक्याची लागवड केली आणि मक्याच्या लागवडीमधून त्यानं एकच वर्षामध्ये 3 वेळा पीक घेऊन जवळजवळ 3.5 लाख रुपयाच्या आसपास नफा कमावलाय. म्हणजेच एक चांगला प्रयोग केलेला शेतकऱ्याला फायद्याला आलाय. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, निंबूत. न्यूज अनकटच्या कृषी विश्व या सदरात आपण अशाच अनेक प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद.